पण हे सगळं होत असताना एकदा त्यांना कळलं, आधी फोन येत होते, मग तुम्ही सांगितलं आम्ही फोन नंतर इतके वाढले, की शेवटी सगळ्यांना स्विच ऑफ करावे लागले. परिस्थिती तशी निर्माण झालेली. पण ह्या सगळ्यानंतर ज्यावेळी उद्धव ठाकरे हे आमदार म्हणून विधान भवनामध्ये कधी समोरासमोर आले असतील, तर असा कधी बोलचाल, काही संवाद किंवा काही? त्यांचा स्वभाव वेगळा आहे. मी एक लक्षात घ्या, माणसाने स्वभाव हा थोडासा चेंज केला असता ना उद्धव साहेबांनी, ते फार मोठे नेते झाले असते. पण त्यांना गाईड करणारे लोक जे आहेत ना त्यांच्या आजूबाजूचे, ते इतके विचित्र आहेत. काय झालं असतं, एकनाथ शिंदे साहेबांना तुम्ही मुख्यमंत्री व्हायचं तुम्ही शब्द तुम्ही दिला, तुम्ही म्हणजे नाही एकनाथ शिंदे, एकनाथ तू मुख्यमंत्रीस बनले ना तुम्ही. आज जर ते मुख्यमंत्री झाले असते तुम्हाला काय फरक पडला असता. परंतु पक्ष त्यावेळेला जर ते मुख्यमंत्री झाले असते तर पक्ष कोणत्या लेवलला गेला असता याचा कधी विचार केला का? शिंदे साहेब आम्हाला नेहमी म्हणायचे, शिरसाट मला शब्द द्यायला नको होता, बरं दिला, नाही केलं माझं काही नाराजगी नाही, पण मी झालो असतो ना यांना सोन्याच्या सिंहासनावर बसून राजासारखं यांना पक्ष वाढायला मदत केली असते. म्हणजे उद्धव साहेबांना सोन्याच्या सिंहासनावर बसवणार होते आणि ते आपण पक्ष वाढू आपण, ह्या कल्पना होत्या. त्याच्यानंतर त्यांचा स्वभाव असा असल्यामुळं आताही कधी त्यांचं त्याच्यानंतर मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर विधान भवनात आले की सरळ चालणार, खासणार नाही, पाहणार नाही, मग उगाच तरी काहीतरी कॉमेंट्स करणार. काय कॉमेंट्स करायचे? काय नाही, तर टोमणे मारणे त्यांना एक सवय जडली. नंतर जडली? नंतर जडली, उठावानंतर? हा उठावानंतर. मग त्यांना असं वाटायला लागलं की माझे टोमणे म्हणजे बाबा लोक फार ऐकतात हा, मग आपण काही बोललो तर लोक सहन करतात हा. लोकांना नंतर राग यायला लागला. तुम्हाला मारलेला का कुठला टोमणा? ते कुणाच प्रत्येकाला टोमणा मारायचा प्रयत्न करतात. आम्हाला तर मला माझ्या मतदारसंघामध्ये ह्या निवडणुकीला जिल्ह्यातला कोणी जर नाही आला तर चालेल, पण संजय शिरसाट पडला पाहिजे. कारण की मी बोलत होतो ना, मी उद्धव ठाकरेंना पहिलं पत्र लिहिणारा मी, माझा व्हिडिओ पहिला प्रसारित करणारा मी, गुवाहाटीहून सुरतहून आम्ही पहिलं मी करणारा मी. त्याच्यामुळे सगळा राग त्यांचा माझ्यावर होता. आणि त्या मधल्या काळामध्ये सर्व प्रेसच्या समोर जात होतो मी, म्हणून यांनी जास्त सतवले. सगळे पडले तर चालतील, पण संजय शिरसाट निवडून नाही आला पाहिजे. पूर्ण ताकद लावली, एमआयएमचा पाठिंबा घेतला. पण लोकांना माझा स्वभाव माहिती होता, लोकांनी दिला निवडून. हे गद्दाराला गाडलंच पाहिजे, गद्दाराचा खात्मा केला पाहिजे, भाषा अशी होती त्यांची. काही फरक नाही पडला आमच्यावर, जनतेवरही नाही, जनतेवर नाही झाला. अहो जे होते अख्ख्या जिल्ह्यामध्ये एकही आमदार निवडून नाही आला, 9 पैकी एकही नाही, 0 देत. आता ही परिस्थिती पक्षात झाली. जो पक्ष संभाजीनगर पासून बूम झाला त्या पक्षाचं अस्तित्व तिथं 0 आहे. असं एकंदरीत आताची घडीची त्यांची अवस्था आहे. म्हणून यांच्या टोमण्यांनी, यांच्या हिकटपणाच्या स्वभावाने पक्षाचं नुकसान झालं, माणसाचं नाही. म्हणून अनेक लोक सोडून जातात पक्ष, तरी ते म्हणतात कचरा गेला. आता कचरा कोणता, वटवृक्ष कोणतं, हे त्यांनाच माहिती. पण प्रत्येक कार्यकर्ता, अनेक वर्ष काम केलेल्या कार्यकर्त्याला ते कचरा म्हणतात.